काय करणार याच्यामध्ये जे तुम्ही करू शकता ते दुसरं कोणीच करू शकत नाही. 2 मिनिटं आणि सर ज्या दिवशी ती घटना झाली ना ती मी स्वतः डोळ्यांनी पाहिली. हा जंगलातला प्राणी आहे सर, तो जंगलातच राहू दे, आमच्या शेतातला नाही सर. एवढीच रिक्वेस्ट आहे फक्त वाघ उचला. चला ओके चला चला. ताई, आमदार महोदयांकडे काय मागणी केली? आमदार महोदय आमची एकच मागणी साहेब का हा जो बिबटे आहे हा बिबटे फेज 1 मधून काढा, जेणेकरून सामान्य माणसाला त्याला मारता येईल. याचा रोष असा होतो का बिबट्याला ते बंधन असल्यामुळं ना फॉरेस्ट खातं त्याला स्वतः मारू शकत, ना पोलीस डिपार्टमेंट मारू शकतं, ना आम्ही मारू शकतं. आमचं फक्त साहेबांकडे एवढीच रिक्वेस्ट आहे का याचं बंधन जे आहे याला जे कवच आहे हा कवच हटवा, एवढीच मागणी. हा जंगलातला प्राणी आहे सर, आमच्या शेतातला प्राणी नाहीये. एवढीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी वाघ आमच्या शेतात नकोच आहे, कायमस्वरूपी हा वाघ. एवढीच तळमळून विनंती, दुसरं काहीच नाहीये. तुम्ही मागे एक इशारा दिला होता. इशारा दिला होता तो आमचा राग होता. इशारा आम्हाला काय नाही, आमच्या खांद्यावर बंदुका चालवल्या जातात. आम्हाला कोणत्या पक्षाचं काही ज्ञान द्यान नाही, आम्ही कोणत्या पक्षातही नाही, काहीच नाही. हे जेवढं स्त्री एवढं मंत्री आणायला कारणीभूत मी एकटा आहे. कारण का 2 दिवस बॉडी मी तिथं ठेवलेली दवाखान्यात, त्याच्यामुळे सगळे मंत्री आमच्या घरी बांधा पण आले. का आता आमची कळवळ कळाली पाहिजे, आम्हाला यायला रस्ता कसा आहे हा कळाला पाहिजे. ही कळवळ होती आमची. आम्ही काय राजकारणात नाही, त्या राजकारणाचा जाळ झाला तिकडे. आम्हाला काही ज्ञान द्यान नाही त्या राजकारणाचं. सगळ्यांनी पाहिले अडी अडचणी ज्या आहेत ना त्या पाहून हा उद्रेक साहजिक होतो आणि त्याच्यातून काहीतरी निकाल मिळाला पाहिजे. हिशोबाने जो उद्रेक साहजिक होता हे साहेबांना माहिती. आमच्यावरती काय परिस्थिती काय आता एवढ्या पिढ्या झाल्या. आता आमचं विलास आसन, विलाचे अर्जुन नाना असतील, हे सगळे असतील, ह्या सगळ्यांची आखी पिढी गेली तरी रस्ता झाला नाही. आमची एवढीच भावना होती का इथपर्यंत आणायचं. कारण का एखाद्या माणसाला काय झालं तर तातडीने दवाखान्यात न्यायला हा रस्ता असा आहे, हा रस्ता झाला पाहिजे. या गावात रस्त्याचं काहीच नाही. ऐका सर, आणि एक मिनिट, हेच घटना जर रात्रीचं जर आता हे दिवसा रात्रीचं जर दुर्दैवानी घटना झाली तर आमच्या घरी काहीच येत नाही. त्या दिवशी आम्ही ट्रॅक्टर लावून आमची ॲम्ब्युलन्स आम्ही ओढत नेली. आणि जर रात्रीचं आम्ही आमचं घरी रस्ता नसल्यामुळे आमचं लेकरू आम्ही खांद्यावरती घेऊन रस्त्यापर्यंत पळत जाऊ शकतो, पण पुढे आडवा फक्त आम्हाला बिबट्याच येतो.